भागवत रहस्य स्कंध 2। सत हे परमेश्वराचे नाव आहे। सर्वांचे ठाई जो ईश्वराचे दर्शन करतो तो सद्गुरु होय। अधिकारी शिष्याला सद्गुरु अवश्य मिळतो। प्रथम स्कंधात अधिकार लीलेचे वर्णन केले गेले। परीक्षिती अधिकारी होता म्हणून त्याला शुकाचार्यासारखे सद्गुरु मिळाले। परीक्षितीमध्ये 5 प्रकारची शुद्धी होती। मातृशुद्धी, पितृशुद्धी, द्रव्यशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी। सत्शिष्यालाच गुरुकृपा मिळते आणि ईश्वर दर्शन होते। सद्गुरु तत्व व ईश्वर तत्व एक आहेत। ईश्वर ज्याप्रमाणे व्यापक आहे त्याचप्रमाणे गुरुही व्यापक आहेत। ज्याचा कुठेही अभाव नसतो तो व्यापक होय। व्यापकाला शोधण्याची नव्हे ओळखण्याची आवश्यकता असते। परमात्म्याप्रमाणे गुरुही व्यापक असतो, पण तो अधिकारी व्यक्तीलाच मिळतो। स्वतः संत बनल्याशिवाय संत ओळखता येत नाही। तुम्हाला संत दिसणार नाहीत, कारण तुम्ही स्वतः संत बनला नाहीत। जो संत बनतो त्याला संत मिळतो। संत होण्यासाठी व्यवहार अत्यंत शुद्ध असावा लागतो। जोवर मुठभर चणे खाण्याची आवश्यकता असते तोवर व्यवहार सुटत नसतो। जो प्रत्येक व्यवहार भक्तिमय बनवतो तोच खरा वैष्णव होय। संत होण्यासाठी प्रथम मन सुधारण्याची आवश्यकता असते। मन बदलण्याची अत्यंत जरुरी आहे। जो आपले हृदय परिवर्तन घडवतो तोच संत होऊ शकेल। चित्त शुद्ध झाल्यावर संत मिळत असतो। संताला भेटण्यास संत येत असतात। विलासी पुरुषाला संतांची भेट होत नसते। गुरुदेव ब्रह्मा होत। गुरुदेव नवा जन्म देतात। नव्या जन्माचा अर्थ हा आहे की ते मन व स्वभाव बदलून टाकतात, शुद्ध करतात। गुरुदेव विष्णूही होत, कारण ते शिष्याचे रक्षण करतात। गुरुदेव शिष्याला मोक्षही देतात, म्हणून ते शिव स्वरूप होत। गुरु केल्या वाचून राहू नका। तुम्ही लायक असाल तर भगवंताचे कृपेने सद्गुरु निश्चितपणे मिळतीलच। जय जय राम कृष्ण हरी।